तर ठाकरे बंधूंच्या 5 तारखेच्या विजयी मेळाव्याच्या अनुषंगानं राज ठाकरे आणि मनसेकडून आवाहन करण्यात आलं होतं की कोणत्याही पक्षाचा बॅनर किंवा झेंडा आणला किंवा लावला जाऊ नये। पण याचंच आता उल्लंघन उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलंय। वरळी डोमच्याच बाहेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आलाय। त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना श्रेय घेऊ पाहतेय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या बॅनरबाजीवर काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। मुळात आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे। सन्माननीय साहेबांनी पहिल्या दिवशी म्हटलेलं आहे की कुठलेही झेंडे घेऊन येऊ नका। सो आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे। सन्माननीय राजसाहेबांनी जो दिलेला आदेश आहे त्याचं आम्ही पालन करणार आहोत। आणि मला वाटतं ज्यांनी कोणी हे बॅनर किंवा झेंडे लावलेले आहेत त्यांचा पक्ष देखील त्यांना जी काही समज आहे योग्य ती समज देईल। अजून एक दिवस आहे मध्ये आणि त्यांना योग्य समज दिली जाईल। आम्ही जो काही सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिलेला त्याचं आम्ही पालन करणार आहोत। तर 5 तारखेच्या या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे